लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। मोहोळ तालुक्याचे माजी आमदार ज्यांचा गौरव यशवंत, कीर्तिवंत आणि शीलवंत आमदार म्हणून केला जातो ते माजी आमदार सन्माननीय यशवंत तात्या माने साहेब। आज आपल्या लक्षवेध न्यूज चॅनल नेटवर्कच्या 7वा वर्धापन दिन सोहळा आज आपण साजरा करत आहोत। त्याचे मुख्य संपादक दत्ताजी मिसाळ यांच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सहकार परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय राजेंद्रजी पाटील मालक, पोलीस निरीक्षक बाजीरावजी पोवार, सभापती असलभाई चौधरी, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष चौरे, देवानंदजी गुंडसाहेब, प्रमोद अवतारे सर, आपल्या भगिनी डॉक्टर सुनीताताई पाटील, प्रसादजी बचुटे, समाधानजी शेळके, भाईसाहेब देशमुख, बाबासाहेब पाटील, आता त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आपले संजय अण्णा क्षीरसागर, आपले गुरुजी जाधव सर, बाबासाहेब जाधव, आपले ऋषी साहेब, देवानंद, सर्वच बोलतो समोर आपले यशवंताई आमच्या राहुल कसबे आहेत, ऋतुराज देशमुख आहेत, अवतारे, सर्व मान्यवर सर्व जेवढे बघतील तेवढे नावं सर्व पाठवतात। त्यामुळे सर्वांच्याच उपस्थितीमध्ये माझ्याकडून नावं राहिली असतील ते मी माफी मागतो। तुमच्या सर्वांच्या माझ्या भगिनी उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतो। समाजातील सर्व घटकांवर बारकाईने लक्ष देऊन वार्तालाप करून समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलच्या 7व्या वर्धापन दिनाला मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि तुमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। दत्ताने सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने पाठीमागे 6-7 वर्षापासून दत्ताला मी ओळखतो। कधीही त्यांनी ब्लॅकमेलिंग हा प्रकार केलेला नाही आणि तो करण्याचा प्रयत्न करणार नाही असं मला वाटतं। मी सांगितलं अशा पद्धतीने पत्रकारिता असेल किंवा चॅनल चालवायचे असतील, परंतु प्रत्येक व्यवसायासाठी आर्थिक बाबीची गरज लागतेच। कारण राजा वकील साहेब जर नाही मिळाले तर ते बी चालवणं मुश्किल होत राहतं, परंतु जे बी असेल ते मापामध्ये असावं। चॅनल चालवणे इतपत पैसे तुम्हाला नक्कीच मिळाले पाहिजे, त्या पद्धतीने आपण व्यवसाय करत राहा। खऱ्या अर्थाने संजय अण्णा तुमची खंत मी मनापासून ऐकली, कारण तुम्ही सांगितलं पाठीमागे आमदार 15 दिवसात आले गेले, त्या आमदारांच्या नशिबात असेल किंवा मालकांच्या प्रेमापोटी हे आमदार झाले, परंतु तुम्ही 15 किलोमीटर असताना तुम्हाला मालकांशी जमवून घेता आलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आमदार होता आला नाही। ही सुद्धा खंत मी तुम्हाला व्यक्त करतो, कारण ज्यावेळेस दोन्ही माणसाची नाळ जुळली पाहिजे, तात्याची मालकाची नाळ जुळली म्हणून तात्या 15 सुद्धा आमदार झाला, परंतु तुमची तिसरी पिढी चालू झाली तरी तुम्हाला नाळ जुळून घेता आली नाही। हे बी एक शोकांतिक आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच तुम्ही मालकांवर नाळ जुळवून घ्या। उर्वरित कालावधीमध्ये तुमच्याही पदरामध्ये काय पडू शकतं, कारण कसं आहे माहितीये का, हे आजचा दिवस उद्या मिळत नाही किंवा कालचा दिवस आज मिळत नाही, त्या पद्धतीने राजकारणामध्ये कुठल्याही घडामोडी घडत राहतात। जसं चॅनल आजचा चॅनल उद्याच्याला दिसत नाही, आजचा चॅनल उद्या चांगल्या प्रकारे तुम्ही नाव कमवत राहतात, त्याच पद्धतीने राजकारणामध्ये सुद्धा आहे। आजचं राजकारण उद्या दिसून येत नाही, परंतु तुम्ही नक्कीच तुमच्या एकच आहे, विरोधक सुद्धा कायमस्वरूपी आम्हाला लागतो आणि ते तुम्ही कायमस्वरूपी भूमिका विरोधकाची पार पाडत आहात। त्यामुळे तुम्हालाही मी या चॅनलच्या कार्यक्रमात शुभेच्छा देतो। तुम्ही असं विरोधक म्हणून कायमस्वरूपी काम करत राहा। येणाऱ्या आमदारांना काम करायला सोपंच आहे, असू द्या, परंतु दत्ता नक्कीच आपल्याला सांगतो येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काम करत राहा। आमचे तुम्हाला शुभेच्छा राहतील। ज्याला काय देता नाही आलं, तुम्ही म्हणल्याप्रमाणे अर्ध्या कपाच्या ऐवजी आम्ही 1 कप चहा देत जाऊ तुम्हाला, रुची नक्की तुम्हाला आम्ही टाकत जाऊया आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला नक्कीच आम्ही मदत करेल। ही तुमची जी मनातील जी खंत आहे ती नक्की आम्ही सुधारून घेऊ किंवा दुरुस्त करून घेऊ आणि तुमच्या चॅनलला माझ्यातर्फे मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा